पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिरात घटस्थापनेने नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. चला या सोहळ्याची काही खास क्षणचित्र पाहूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. ताम नमामि जगद्धात्री योगिनी परयोगिनी असं भविष्य पुराणात जिचं वर्णन आलं आहे, जिने ताम्रासुराचा वध केला किंवा जी ताम्रवर्णी आहे, जिचं दर्शन नवजात शिशु असणारी माता घेते, जी पुण्याचं ग्रामदैवत म्हणून प्रत्येक कार्यात पूजली जाते, ती म्हणजे तांबडी जोगेश्वरी. कधी काळी पुण्याच्या वेशीबाहेर असणारं हे ग्रामदैवत शहर विस्तारलं तसं मध्यवस्तीत आलं. प्रत्येक कार्याचा मान जिला दिला जातो असे आदिशक्ती जोगेश्वरीचे देवस्थान हे पुण्याचे भूषण आहे. प्राचीन ग्रामीण भारतात प्रत्येक खेडेगावाला एक ग्रामदेवता असे. ती देवता त्या गावात राहणाऱ्या लोकांचं संकटापासून, दुष्ट शक्तींपासून रक्षण करून त्यांची भरभराट होण्यास मदत करते. या श्रद्धेनेच ग्रामस्थ ग्रामदेवतेची पूजा अर्चा करत असत. अगदी शिवकालापासूनच श्री कसबा गणपती आणि जोगेश्वरी देवी ही पुण्यनगरीची दैवत आहेत. पुनवडी या छोट्याशा गावाचे आज पुणे होईपर्यंत झालेली जडणघडण आणि विस्तार याची ही दैवत साक्षीदार आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शहर विस्तारलं तशा जुन्या पुण्याच्या खाणाखुणा पुसल्या गेल्या. आंबील ओढा पूर्वी शहराच्या मध्यवस्तीतून वाहत येऊन मुठा नदीला मिळत असे. योगेश्वरी किंवा जोगेश्वरीचं हे स्थान तेव्हा शेतात आंबील ओढ्याकाठी होतं असा उल्लेख जुन्या कागदपत्रांमध्ये आढळतो. जोगेश्वरी मातेची मूर्ती ही स्वयंभू असल्याचंही सांगितलं जातं. ही मूर्ती चतुर्भुज असून तिच्या वरील दोन्ही हातात डमरू आणि त्रिशूळ आहे, तर खालील हाती मस्तक आणि पानपात्र आहे. पाषाणात कोरलेली सुमारे 2.5 फूट उंचीची आई जगदंबेची मूर्ती पाहताना आपण इतिहासात हरवून जातो. 16व्या शतकातील ऐतिहासिक पुराव्यांवरून तांबडी जोगेश्वरी हे पुणे कसब्याचे ग्रामदैवत होते. पेशव्यांचे भट घराण्याचे कुलदैवत म्हणजेच कोकणातील श्रीवर्धनची योगेश्वरी. मात्र पेशवे पुण्यात स्थायिक झाले आणि श्रीवर्धनच्या योगेश्वरीचं दर्शन त्यांना दुर्मिळ झालं. तेव्हा त्यांनी पुण्याच्या जोगेश्वरीलाच योगेश्वरी मानलं. ग्रामदैवत म्हणून तांबड्या जोगेश्वरीची साग्र संगीत पूजा अर्चा सुरू झाली. तुळजापूरच्या भवानी मातेची पालखी नवरात्रीच्या यात्रेस पुण्याहून जाण्याचा परिपाठ तेव्हा होता आणि त्यावेळी जोगेश्वरी देवस्थानाकडून पेशव्यांकरवी तुळजाभवानीला भेटही जात असे. त्याचप्रमाणे चिंचवडच्या देवीची पालखी पुण्यास जोगेश्वरीच्या भेटीला येत असे. पेशव्यांच्या काळात देवीची गुमटी असलेली जमीन पेशव्यांच्या ताब्यात आली. तेव्हा पुणे गावठांची जागा मोठी करण्याची गरज भासली. त्यामुळे पेशव्यांनी ती शेत जमीन देवळासाठी देऊन त्या ठिकाणी जोगेश्वरी देऊळ बांधून पूजेची व्यवस्था केली. तर शिवकालापासून म्हणजे सुमारे 300 वर्षापासूनच बेंद्रे घराणे जोगेश्वरी देवतेचे पुजारी असल्याचा दाखलाही इतिहासात सापडतो. या देवीला तांबडी जोगेश्वरी असं का म्हटलं जातं, त्याचंही एक कारण आहे. ते कारण म्हणजे शेंदूर चर्चित असलेली ही देवी आहे. तसंच महिषासुराचे जे 12 सेनापती होते त्यापैकी ताम्रासुराचा वध या देवीने केला, म्हणून तिला ताम्र जोगेश्वरी म्हणू लागले आणि पुढे ती तांबडी जोगेश्वरी झाली. मघाशी म्हटलं तसं जोगेश्वरी देवीची ही मूर्ती स्वयंभू तर आहेच, पण या मंदिराचा समावेश पुणे महानगरपालिकेच्या प्रथम श्रेणी वारसा स्थळांच्या यादीतही करण्यात आलाय. मंदिराला जोडून समोरच सभामंडप आहे. त्याला लागूनच असलेल्या सभागृहात भजनादी कार्यक्रम होत असतात. सभामंडप दगडी असून त्याच्या माथ्यावर कळस आहे. मंडपात प्रवेश करताना सुरुवातीलाच देवीकडे तोंड करून असलेली एक सिंहाची मूर्ती आहे. सिंह हेच देवीचं वाहन आहे. मंडपात विठ्ठल रुक्मिणीची आणि नागासह गणेशाची सुद्धा छोटी मूर्ती आहे. प्रत्येक सणाला देवीची महापूजा बांधली जाते. प्रत्येक कार्याची पहिली अक्षदा देवीला अर्पण केली जाते. विजयादशमीला पालखी मिरवणुकीची प्रथा आहे. पौर्णिमा, मंगळवार तसंच शुक्रवार या काही खास दिवशी पंचक्रोशीतील भाविक तांबड्या जोगेश्वरीच्या दर्शनासाठी येत असतात. नवरात्र उत्सवादरम्यान तांबडी जोगेश्वरी देवीचं मंदिर घटस्थापनेपासून रोज पहाटे 5:30 वाजता उघडतं. तसंच देवीला रंगीत आणि रेशमी वस्त्र नेसवून अलंकारांनीही सजवलं जातं. नवरात्र उत्सवादरम्यान रोज देवीची निरनिराळ्या रूपात पूजा बांधली जाते
आणि त्या अनुषंगाने रोज देवीच्या गाभाऱ्यात वेगवेगळी आकर्षक सजावटही करण्यात येते. देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजांचं आयोजनही केलं जातं. अनेक भक्तगण, विशेषतः महिला, देवीच्या दर्शनासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गर्दी करतात. नवरात्रीमध्ये महिला भाविक देवीची ओटी भरतात. देवीला साडी, कुंकू, तांदूळ, हिरव्या बांगड्या तसंच काही जण तर अगदी सोन्याची नाणीही अर्पण करतात. दसऱ्याच्या दिवशी परंपरेनुसार देवीची पालखीत बसवून ग्राम प्रदक्षिणा म्हणजेच मिरवणूक काढली जाते. दसऱ्याच्या दिवशीची ही ग्राम प्रदक्षिणेची अर्थात मिरवणूक काढण्याची जी परंपरा आहे ती पेशव्यांच्या काळात सुरू झाली असंही म्हणतात आणि तेव्हापासून ते आजतागायत ही परंपरा अखंड चालू आहे. देवळामध्ये जोगव्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं. नवरात्र उत्सवामध्ये तांबडी जोगेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकर अगदी उत्सुक असतात आणि या दृष्टीनेच अगदी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजनही मंदिरामध्ये केलं जातं. तांबडी जोगेश्वरी देवीच्या दर्शनाने भाविकांना समाधान मिळतं. आईचं तेजस्वी रूप प्रत्येकालाच मोहिनी घालतं. जगदंबेच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठीच प्रत्येक भाविक नवरात्रीमध्ये तांबडी जोगेश्वरी देवीला दर्शनासाठी येतच असतो. मग काय मंडळी, तुम्ही कधी पुण्याचं ग्रामदैवत असणाऱ्या तांबडी जोगेश्वरीच्या दर्शनाला गेला आहात का? तुमचा अनुभव कसा होता? अहो, कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, त्याचबरोबर मंदिरामध्ये तुम्ही काय काय पाहिलं, तुम्हाला ते मंदिर कसं वाटलं, हे सगळं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये अशाच वेगवेगळ्या मंदिरांचं दर्शन आम्ही तुम्हाला करवत राहू. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि बेल आयकॉनवरही क्लिक करायचंय, जेणेकरून आमचा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. आणि नवरात्रीमध्ये अगदी घर बसल्या तुम्हाला वेगवेगळ्या देवळातल्या देवींच्या दर्शनाचा लाभ घेता येईल. तुम्हीही आई जगदंबेचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये आई जगदंबेचा उदो उदो लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.